नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी गणित मॅथ्स टॉपिक नंबर 9 सूट आणि कमिशन. एक आपल्या नेहमीचा जिव्हाळ्याचा भाग, इंग्रजीमध्ये डिस्काउंट आणि कमिशन असं म्हणतो आपण त्याला. डिस्काउंट आणि कमिशन, इंग्रजीमध्ये पुन्हा कमिशनच शब्द आहे. कमिशन आणि डिस्काउंट, दलाली हे विषय तुमच्या आपल्या प्रवळीचे झालेत. आता सगळीकडेच दुकानामध्ये वगैरे गेल्यानंतर सगळीकडे डिस्काउंट आहे. सगळ्या कपड्यांचा सेल असेल, मोबाईलचा सेल असेल, सगळीकडे डिस्काउंट असतं, कमिशन असतं, दलाली असते. आणि पुन्हा व्यवहाराचा भाग येतो, पैशाचा भाग येतो, आणि पुन्हा मग ती टक्केवारी, आकडेमोड, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणून हा सूट कमिशन हा भाग, व्यवहारिक संकल्पना, गणिताचा व्यवहारात उपयोग किती आहे हे पुन्हा तुम्हाला सांगायला लागायला नको. म्हणजे हे सूट कमिशन आणि अंक किती जवळचा संबंध आहे हा भाग पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी ह्या गोष्टी डिस्काउंट कमिशनच्या नीटपणे आकलनात घ्यायच्या आहेत. पाठ्यपुस्तकाचं नीटपणे वाचन, सूक्ष्म अवलोकन असायला पाहिजे. तशा पद्धतीची रचना पुस्तकामध्ये छान पद्धतीनं करून दिलेली आहे. याच्यामध्ये काही भाग रिकाम्या जागा पहिल्यांदाच त्यांनी करून दिला आहे आणि तो भाग बघून आपण मग पुढं जायचं आहे. बघूया काय आहे बघा बरं. आता इथं पहिली रिकामी जागा 12/100 म्हणजे शेकडा किती. याला काय म्हणायचं? शेकडा 12. ओके, रिकामी जागा भरायची आहे. ह्यालाच म्हणायचं किती टक्के झालं सांगा बरं? 12%. 12 भाग उलटं, पण 12% म्हणजे शेकडा 12. शेकडा 12 म्हणजे 100पैकी 12. 100 छेदस्थानी येणार, शतमान हा असा येणार. आता शेकडा 47 म्हणजे किती? शेकडा 47 म्हणजे 47 100पैकी असं येणार. किती भागेल म्हणजे हे 47% असा भाग होणार. 86% गुण मला मिळाले, याचा अर्थ असा 86 गुण मिळाले. किती पैकी मिळाले? 100पैकी. ते पेपर तपासणीमध्ये पेपरचे सरांनी लिहिलेले मार्क्स पण असे असतात बघा. त्याला 25पैकी एवढे मार्क मिळाले. तुम्हाला आता हे सेतू ब्रिजमध्ये 25पैकी 20 मिळाले. तर छेदस्थानी 25 हा शतमानचा, शेकड्याचा भाग होता, असा होता. थोडीशी आकडेमोड पण आपल्याला तिथं करायचं स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप व्हावं. कारण हे गणितं सोडवण्यासाठी, ह्या प्रकारच्या उदाहरणाचा सराव करण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. त्याने 300चं शेकडा 4 काढा. कसं काढणार? 300चं शेकडा 4 याचं कॅल्क्युलेशन कसं करणार? 300 रुपयेवर शेकडा 4 रुपये कमिशन द्यायचं आहे. तर हा हिशोब कसा करणार? किती रुपये देणार? 300 गुणिले शेकडा 4 म्हणजे 4/100. हे गेलं. 300चं शेकडा 4 म्हणजे 12 रुपये झाले. म्हणजे 100ला 4 रुपये, तर 300चे 4 आणि 4 8 आणि 4 12 झाले. शेकडा 4. 1700चे, त्याने एक आकडेमोड आहे बघा. 1700चे 15% कसं कॅल्क्युलेट कराल? 1700ची 15% ह्याचं आकडेमोड कसं कराल? ह्या आकडेमोडची गरज ह्या धड्यामध्ये आपल्याला लागणार आहे. पुन्हा 1700 गुणिले 15 भागिले 100. हे गेलं. फक्त 17 आणि 15चा गुणाकार तुम्ही करा आणि येणारं उत्तर त्या चौकटीमध्ये लिहा. हा भाग तुम्हाला माहिती व्हावा. 100/12 म्हणजे शेकडा 12, त्याला 12% म्हणायचं. शेकडा 47 म्हणजे 47/100. 86% म्हणजे 86/100. 300चं शेकडा 4 करत असताना 300 गुणिले 4/100 त्याचं उत्तर 12 येणार बाळांनो. 1700चे 15% काढताना 1700 गुणिले 15/100 त्याचा हा 17 गुणिले 15चा गुणाकार करून आपल्याला ही आकडेमोड करावी लागेल. ह्याची एक ओळख या पाठ्यपुस्तकामध्ये डिस्काउंट कमिशन या प्रकरणामध्ये आपल्याला करून घ्यायची होती. त्यानंतर सेलमध्ये किमतीवर सूट आहे, रिबेट आहे, डिस्काउंट आहे, कमिशन आहे, दलाली आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. सूट जाणून घेण्यासाठी सूरज यांनी जून आणि जुलै महिन्यामधला विक्री आणि नफाचा एक सारणी दिला आहे बघा. आपल्याला थोड्याशा ह्या गोष्टी माहिती व्हाव्यात. जून महिन्यामध्ये साडीची किंमत 200 रुपये, विक्रीची किंमत 250 रुपये. 200 रुपयाला आणतो आणि 250 रुपयाला तो व्यापारी विकतो. तर एका साडीचा नफा किती घेतो? तर 50 रुपये घेतो. समजा त्यानं जर 40 साड्या विकल्या असल्या तर साडीमधून त्यानं 2000 रुपये मिळवले. 50 गुणिले 40 करून. जुलै महिन्यामध्ये 200 साड्या आणला, त्या 230ला विकला, 30 रुपये राहिले. अशा 100 साड्या विकला तर त्याला 3000 रुपये मिळतील. किंमत कमी झाली की, दर कमी झाला की रेट वाढतो, म्हणजे खप वाढतो. तसं त्यानं त्याच्यामध्ये म्हणजे साडीवरचं नफा मिळवला. फक्त साडीची विक्री किंमत ठेवली 330 रुपये ठेवला, 230 ठेवला, तर तो हा विक्रीचा, नफ्याचा
हा संबंध व्यापारी कसा करतो हा संबंध लक्षात यावा अशी ह्या लेखक मंडळींची अपेक्षा आहे. आता किमतीवर दिलेली सूट ही छापील किमतीवर दिली जाते, त्याच्यासाठी पण बरीचशी माहिती. किमतीवर दिलेली सूट बरोबर छापील किंमत गुणिले सूट भागिले 100 ह्याचा पण आपण रिव्हिजनचा भाग आपण नक्की करून घेणार आहोत. काही उदाहरणं सोडवून दिलेली गणितं ना तुम्ही वाचताय ना आम्ही टीचर मंडळी ते तुम्हाला समजावून सांगतोय. पण आता मात्र त्याची गरज आहे. सोडवून दिलेली गणितंसुद्धा तुम्हाला आपण समोर नसल्यामुळं जरासं तुमचं पाठ्यपुस्तक हा जवळचा मित्र आहे, त्यामुळं पाठ्यपुस्तकात सोडवून दिलेली गणितं जरासं तुम्ही वाचाल बघाल अशी अपेक्षा आहे. यापैकी मी एक गणित तुम्हाला सांगतो बघा कसं दिलं आहे बघा. एका पुस्तकाची छापील किंमत आहे, पुस्तकावर छापलेली किंमत आहे 360. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयाला देऊ केलं तर नफा किती झाला, म्हणजे तर ते विकले तर त्यानं सूट दिली तर ती सूट किती रुपये दिली. सूट म्हणजे छापील किंमत, ह्या साध्या गोष्टी छापील किंमत वजा विक्री किंमत याची पण ओळख आपल्याला ह्या धड्यामध्ये नीटपणे करून घ्यायची आहे. सूट म्हणजे छापील किंमत किती आली बघा बरं, 54 आली. आता ह्याच्यानंतर त्याने असं विचारलं 100ला त्याने किती रुपये सोडला, शेकडा सूट किती दिला. तर सूट मिळाली 54 रुपयाची. छापलाचा किती किंमत, छापील किमतीवर सूट असते लक्षात घ्या. 306चा संबंध आहे 360चा. तर ती सूट 100ला किती, ह्याची थोडीशी आकडेमोड करायची आणि उत्तर काढून दिले बघा त्यांनी. 15 रुपये शेकडा सूट आल्या, तिरकस गुणाकार केला आणि ती किंमत काढलेली आहे. या पार्श्वभूमीची ओळख तुम्हाला, या संकल्पनेची ओळख पुन्हा व्हावी आणि याच्यावर आधारित आपण उदाहरणं सोडवायची आहेत. अशी फार छान पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची गणितं याच्यात सोडवून दिलेली आहेत लेखक मंडळींनी आणि याचा सराव आपल्याला ह्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये करायचा आहे. या गणितं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. अधिक माहिती करता एक माहिती दिल्या बघा, तीही पुस्तकामध्ये छानपैकी आहे, ती पण जरासं वाचून बघा. मी माझ्या मनाची सांगत नाही, पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. हल्ली दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी पुस्तके, कपडे, मोबाईल ऑनलाईन खरेदी आपण करतो आहे. जी कंपनी वस्तूची किमती ऑनलाईन करते, दुकानदारांना त्याची मांडणी केली जाते, त्याचं व्यवस्थापन केलं जातं, तिथं नोकरमध्ये ठेवला जातो, त्याचा सगळ्याचा खर्च त्याला तो कमी करण्यासाठी आता ऑनलाईन खरेदीवर सूट दिली जाते. ती सूट ते घरपोच मिळते आपल्याला, सूट पण दिली जाते. त्याचं व्यवस्थापनाचा खर्च आहे तो ठेवणी, मांडणी, दुकान भाड्याचा, त्या कामगारांचा खर्च सगळा कमी करून घरपोचचाही तो फिनॉमिना आता परवडतो आहे आणि त्यामुळे सूट देणं सुद्धा परवडते. त्यामुळे ऑनलाईन खरेदी आता लोकांना सोपी, सुलभ, एकतर गर्दीचा विषय नाही या कालावधीमध्ये आणि ती सहज सोपी झाली. वेळेची बचत आहे, पैशाची बचत आहे, पेट्रोलही महागतं आहे. त्या सगळ्याला फाटा देऊन आपल्याला लोकांना परवडेल असे स्कीम्स आता सध्या सुरू झालेत. व्यावहारिक संकल्पना जाणून घेण्यासाठी सूट ही कन्सेप्ट पैशाशी निगडीत आहे. ती पैशाशी निगडीत असणारी संकल्पना आपल्याला कळायला पाहिजे. आपणही त्या व्यवसायामध्ये जाऊ शकतो, आपला व्यवसाय सुलभ करू शकतो किंवा त्यासाठी पहिल्यांदा हा गणिती भाग आपला पूर्णपणे असला पाहिजे. त्यानंतर मला हे समजले नावाची एक चौकट त्यांनी दिलेली आहे बघा. सूट म्हणजे छापील किंमत वजा विक्रीची किंमत. एक्स ही शेकडा सूट असेल तर एक्स भागिले 100 बरोबर मिळालेली सूट आणि खाली छापील किंमत घ्यायची आहे. ही संकल्पना नीट बघा. सूट म्हणजे छापील किंमत वजा विक्री किंमत. हे सूत्र जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्या सूत्रापासून तुम्हाला शिक्षणाचा खरा अर्थ, गणिताचा खरा अर्थ कळायचा असेल तर हे एक सूत्र म्हणून तुम्ही वाचू नका. हे एकच सूत्र नाही आहे, ही अशी 3 सूत्र तयार करता आली पाहिजेत. कशी बघा. सेलिंग प्राईस, इथं सेलिंग प्राईस विक्रीची किंमत, मग मॉडेल वजा डिस्काउंट असं लिहिलं बघा इंग्लिशच्या पुस्तकमध्ये. विक्रीची किंमत बरोबर मार्कड प्राईस मायनस डिस्काउंट. ते सूत्र कसं लिहिलं इथं मराठीच्या पुस्तकामध्ये कसं लिहिलं आहे तसं तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन्स 2-3 प्रकारे करता आलं पाहिजे. काय लिहिलं बघा इथं. सूट म्हणजे काय बरं, छापील किंमत, छापलेली किंमत, त्याच्यावर एक छापलेलं असते बघा, वजा विक्रीची किंमत. तो प्रत्यक्ष विक्री किंमत ही वेगळी असते. म्हणजे की 300 रुपयाची वस्तू आपल्याला तो 300 रुपये छापले, हां 290 द्या, 280 द्या असं म्हणतो. सूट म्हणजे छापील किंमत वजा विक्री किंमत. हेच सूत्र त्याने सेलिंग प्राईस इज इक्वल टू इथं कसं लिहिलं बघा. हे आपल्याला असंही वाचता आलं पाहिजे. सेलिंग प्राईस म्हणजे विक्री किंमत,
सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे सूट. हे बघा, यांच्यामध्ये अदलाबदल झाली पाहिजे. हे सूत्र 2-3 पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. सूट म्हणजे छापील किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. छापील किंमत बरोबर सूट अधिक विक्रीची किंमत. छापील किंमत बरोबर विक्रीची किंमत अधिक सूट, अशी छापलेली किंमत असते. हे सूत्र 2-3 पद्धतीनं, म्हणजे हे वजाचं इकडं अधिक डिस्काउंट, ह्या भाग आपल्याला नीटपणे समजायला पाहिजे. असा भाग होता. आपण काय करूया, याचं प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूया आता. म्हणजे आपल्याला त्याच्या याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 9.1मध्ये आपण जाऊया आणि त्याचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण सॉल्व करूया. म्हणजे तुमच्या ह्याच्यातल्या कन्सेप्ट जे आहेत त्या अधिक चांगल्या रीतीने क्लिअर होत जातील. हे छापील किंमत, मार्केट व्हॅल्यू, हे सगळं कळत राहील. मार्केट व्हॅल्यू इज 17,100. मार्केट व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत. छापील किंमत किती आहे बघा. छापील किंमत मार्केट व्हॅल्यू आहे 1700. सेलिंग म्हणजे विक्रीची सेलिंग प्राईज आहे 1540. तर डिस्काउंट काढा. डिस्काउंट किती मिळालं. एका दुकानदारानं काय केलं आहे, त्या वस्तूची किंमत छापलाय. किती छापलाय बघा. त्या वस्तूची किंमत त्यानं छापलेली आहे. ती छापलेली किंमत किती आहे. त्या वस्तूची, एखाद्या वस्तूची छापील किंमत आहे 1700 रुपये, विक्रीची किंमत आहे 1540 रुपये. तर त्याची सूट काढा. आता तो दुकानदार सूट देतोय. हा सोपी आकडेमोड आहे बघा. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. हां, छापील किंमत म्हणजे काय सांगा. छापील किंमत किती दिली आहे याच्या ग्रंथामध्ये. सूट डिस्काउंट आपल्याला काढायला सांगितलं आहे. छापील किंमत किती आहे बघा 1700 वजा विक्री किती रुपयाला देतोय तो आपल्याला 1540. याची वजाबाकी करूया की. बघा किती राहिले. वजाबाकी करेक्ट करा. आता वजाबाकी करताना सुद्धा चुका व्हायला लागल्यात मुलांच्या. माझं ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये. अलीकडं काही सेतुब्रिजची किंवा मुलांच्या काही कॉन्टॅक्टमध्ये आहे. वजाबाकी गुणाकार विसरून गेल्यासारखं वाटायला आहे. नको पाहिजे, करा. कितीचा फरक येतो बघा त्याच्यातला. बरोबर 160चा. ही झाली त्याची सूट. आलं लक्षात. सूट काढताना छापील किंमत वजा विक्री किंमत. डिस्काउंट मीन्स मार्केट व्हॅल्यू मायनस सेलिंग प्राईस. मार्केट प्राईजमधून छापील किमतीमधून मार्केट प्राईजमधून सेलिंग प्राईस वजा केल्यानंतर जे उत्तर राहतं यांची साधी वजाबाकी करा. किती उत्तर येते सांगा बरं. 160 रुपये. लक्षात सगळ्यांच्या. असं ह्या सोप्या सूत्रावरची गणितं आपल्या दैनंदिन लाईफशी अटॅच असलेला भाग आहे. आकडेमोड असे आहे, पैशाही संदर्भित आहे. तो काळजीपूर्वक शिकला पाहिजे. भविष्यामध्ये निश्चितपणे व्यवसाय करत असताना सुद्धा आपल्याला उपयोग पडणार आहे. बरेच लोकांना पुढे भविष्यात व्यवसाय करायचे आहेत आणि आपण मिळवलेले पैसे व्यवस्थितरित्या खर्च करत असताना सुद्धा याचा उपयोग आपल्याला नीटपणे करायचा आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट्स या इयत्तेमध्ये आपल्याला नीटपणे समजून घ्यायचे आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. जरा असं करत आपण पुढे जाऊया. म्हणजे त्या गणितामधली सखोलता, त्याच्या आकडेमोडाची विविधता आपण आता शिकणार आहोत. क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया. प्रश्न दुसऱ्यामध्ये. छापील किंमत आहे 990. शेकडा सूट आहे ती शेकडा सूट आहे शेकडा 10 रुपये. विक्रीची किंमत काढा. एका वस्तूची छापील किंमत दिलेली आहे. किती दिली सांगा. छापलेली किंमत आहे 990 रुपये. बरोबर आहे. आणि तो सोडतो किती बघा. शेकडा सूट किती देतो बघा 10. तर तो विक्रीची किंमत किती असेल. आता जी सूट काढायची आहे ती सूट काढायची आहे छापलेल्या किमतीवर. शेकडा सूट म्हणजे 990चे आपल्याला 10% काढायला पाहिजे. सूट हे 990ला च 10% असं करायला पाहिजे. हे गेलं. किती आलं सांगा बरं. 99 रुपये आले.
म्हणजे 990 ह्या छापलेल्या किमतीचे 10% म्हणजे 99 रुपये आले. आता सांगा काय पाहिजे आपल्याला काढायला? काय काढायला सांगले बघा? तर काय काढायला सांगले बघा? ह्या गणितामध्ये विक्री किंमत काढायला सांगितल्या. आता विक्री किंमत मी इथे घेतो. विक्री किंमत सेलिंग प्राईस इज इक्वल टू हे इथं येतो बघा, छापील किंमत वजा ही जी छापील किंमत आहे मार्क्ड व्हॅल्यू जी आहे वजा सूट करायला पाहिजे मला. म्हणजे जी छापलेली किंमत होती ती होती 990 रुपये. त्याच्यामधून मला जी सूट द्यायची आहे, जे कमी पैसे करायचे आहेत ते वजाबाकी करून मग आपल्याला त्याचे पैसे घ्यायला पाहिजेत. बोला वजाबाकी किती येणार? हां बोला. वरचे 90 गेले आणि मग आतले 9 रुपये जाणार. त्यामुळं याची वजाबाकी येणार आहे 891 रुपये. बघा परत आणखीन एकदा, 990 ह्या छापील किमतीवर शेकडा सूट द्यायची आहे 10%. म्हणून 990चे 10% काढायला पाहिजेत. 100ला 10 रुपये सोडायचे आहेत. अशी 990ची वस्तू आहे. 990चे 10% 00 गेल्या 99 रुपये आले. ही सूट वजा करून त्या गिरायकाकडून ती वस्तूची ला विकायला पाहिजे त्या वस्तूची किंमत आहे 891 रुपये. थोडा आकडेमोडीचा भाग आहे, थोडं समजून घ्यायचा भाग आहे. सूट म्हणजे छापील किंमत वजा विक्री किंमत, विक्री किंमत म्हणजे छापील किंमत वजा सूट. हे सूत्र वेगवेगळ्या पद्धतीने आपण अप्लाय करणार आहोत. लक्षात कसं करायचं आहे बघा. ह्या गणितातली डिफरन्स नेमका कसा कसा येतो बघा. असा हा भाग आहे. थोडंसं वेगवेगळे व्हरायटीचे प्रॉब्लेम्स आहेत. तिथं जरासं गोंधळ होतो मुलांचा. तिसऱ्या गणितामध्ये वेगळाच विचार करायचा आहे बघा. आपण छापील किमतीवरती सूट काढतोय, छापील किमतीचे 10% काढतोय. लक्षात आलं का बघा. आता तिसऱ्या गणितामध्ये विक्री किंमत दिल्या बाळांनो. तिसऱ्या गणितामध्ये विक्री किंमत दिलेली आहे, छापील किंमत दिली नाही आहे. विक्री किंमत आहे, हां विक्री किंमतीवर विक्रीची किंमत आहे 900 रुपये. शेकडा सूट आहे, शेकडा सूट आहे दिलेली आहे. ती सूट आहे बघा 20% शेकडा सूट. आणि छापील किंमत काढायला सांगितल्या. आता मात्र हा प्रश्न वेगळा आहे. हा प्रश्न आहे नीट लक्षात घ्या. सूट जी दिलेली असते ती छापलेल्या किमतीवर दिली असते, विक्रील्या किमतीवर नव्हे. छापलेल्या किमतीचं 10% आहे. आपल्याला छापील किंमतच माहिती नाही. आता गणित आपल्याला अशा पद्धतीने सोडून चालणार नाही. आता काय करायला पाहिजे बघा. तो ग्राहक जो आहे त्याचे 100रातले 20 रुपये सोडायचे आहेत. तर छापलेली किंमत आपल्याला माहिती नाही आहे. तर 100चे आपण आता असा विचार करायला पाहिजे, शेकडा 20चा अर्थ असा 100पैकी शेकडा 20चा अर्थ सोडायचे आहेत. म्हणजे 100रातले 80 घ्यायचे आहेत. बघा आता हे गणित आपल्याला असं घ्यायला पाहिजे. 20% सूट म्हणजे 100रातले 80 रुपये घ्यायचे आहेत. 100रातले ही अशी मांडणी करून घ्यायची आहे. तर छापील किंमत माहिती आहे का आपल्याला? नाहीच आहे. छापील किंमत माहिती नाही आहे. तर ह्या किमतीच्या म्हणजे 100ची वस्तू आपल्याला 80 रुपयाला घ्यायची असेल तर 900 रुपयाची वस्तू आपल्याला हे असं घ्यावं लागेल. आता लक्षात आलं का बघा. ह्याचे 100रातले 80 तर 900तले किती? 100रातले 20 रुपये सोडायचे आहेत. तर 900तले किती रुपये सोडूया? म्हणजे सूट म्हणून सोडायला लागेल. म्हणजे कोणत्या किमतीचे 900 रुपये असा अर्थ होईल त्याचा. बरोबर ना. मग आपण आता असं करूया. हे 100x बरोबर 900 गुणिले 80 x बरोबर 900 100x बरोबर हां बरोबर ना. शेकडा किमतीच्या आपल्याला अशी ही आकडेमोड करून घ्यावी लागेल. मग असा हा भाग पुढं न्यावा लागेल आपल्याला. लक्षात आलं. 100चे 80 आणि असा भाग पुढं हा आकडेमोडी करत आपल्याला पुढं जावं लागेल. हां यासारखी अजून एक दोन सोपी गणित आपण अशी सोडूया. म्हणजे अजून तुम्हाला ही कन्सेप्ट ना अधिक चांगल्या रीतीने क्लिअर होईल. लक्षात आलं. यासारखीच आपल्याला गणित आपल्याला सोडावे लागतील. म्हणजे तुम्हाला ही संकल्पना थोडीशी मनापासून क्लिअर व्हायला निश्चितपणे त्याची मदत होईल. की विक्री किंमत 900 रुपये आहे. विक्री किंमत 900 रुपये आहे. तर कुठल्या किमतीवरती 900 रुपये सोडावे लागतील. म्हणजे खरेदी किंमत आता ह्याची 9/72 म्हणजे 700 असा भाग होईल. जरा ह्यासाठी जरासं सोपी गणित अगोदर घेऊया. आलं लक्षात सगळ्यांच्या. ह्याची सोपी गणित बघूया जरासं. म्हणजे ही गणित घेऊया मग आपण पुन्हा त्या रिकॅपकडे येऊया, रिव्हिजनकडे येऊया जरासं. एका पंख्याची
बघा हे गणित घेऊया. एका पंख्याची छापील किंमत आहे 3,000 रुपये. एका पंख्याची जी छापील किंमत आहे ती 3,000 रुपये आहे. एका पंख्याची छापील किंमत आपल्याला 3,000 रुपये घ्यायची आहे. 80 रुपये सुटल्यामुळं हा असा होईल, किंवा हा भाग आपल्याला असा क्लिअर करून घेता येईल की हां असं घेतलं असतं तर चाललं असतं. बघा की 900पैकी आपल्याला किती रुपये त्या छापील किमतीवरती 900चं किती घ्यावं लागेल असा भाग आपल्याला जर केला असता मगाशी तर तो अधिक रीतीने झाला असता. त्यासाठी आपण एक गणित असं घेऊया. अगोदर छापील किंमत आहे 3,000 रुपये. शेकडा सूट देतो दुकानदाराने शेकडा सूट दिला आहे बघा 12%. तर पंख्याची सूट आणि विक्रीची किंमत काढा. आता छापील किमतीवरतीची ही गणित अगोदर घेऊया, म्हणजे जरासं जास्त सराव होते तुम्हाला, म्हणजे की मग आपण त्या एक किमतीच्या गणिताकडे आपण जाऊया. आपण तसं आलं लक्षात. तर याचं सूट काढूया अगोदर. सूट बरोबर 3,000चे 12% करूया. 3,000चे 12%, 3,000 गुणिले 12 भागिले 100. हां किती आलं सांगा आता. 12 तरी 36. किती रुपये सूट देणार सांगा तो. छापील किमतीचे 12%, छापील किमतीचे 12% करूया. 3,000चे 12%. तर आता हे गणित 12 तरी 36 असं होऊन जाईल. हे 360 रुपये सूट देणार आहे. छापील किंमत आहे 3,000 रुपये. पंख्याची किंमत तो 3,000 रुपये छापला आहे, त्याच्यावरती तो 12% सूट द्याला आहे. म्हणजे सूट काढताना 3,000चे पण 12% करूया. मग आपल्याला हे असं 12 तरी 36 करूया. 360 म्हणजे 360 रुपये सोडला. हां असे गणित जर असं घेऊयात, मग आपण ते तिसरे गणित परत एकदा रिव्हिजन करून आपण घेऊया, म्हणजे जरा जास्त क्लिअर होईल. छापील किंमत आहे 3,000, त्याचं 12% करूया 360 रुपये. आता काय विचारले बघा. आता तिथं विचारले की हा जो भाग आहे तिथं असं विचारले बघा. तर त्याची विक्री किंमत काढा. आता बघा विक्री किंमत म्हणजे आता ह्याला इथं घेऊया. कसं करणार सांगा बरं. छापील किंमत वजा सूट, बरोबर ना. हे सूत्र असं करूया. विक्री किंमत म्हणजे छापील किंमत वजा सूट. हां आता किती छापलं होतं त्या दुकानदारानं. पंख्याची किंमत किती छापलं आहे बघा 3,000 रुपये. त्यातनं त्याची सूट आपण वजा करूया. 360 रुपये वजा करूया. अशी गणित जर असं सोपी अगोदर सोडून घेऊया, म्हणजे आपल्याला त्या तिसऱ्या गणिताचा नेमका अर्थ कळून मग आपल्याला तिथं जाता येईल. लक्षात आलं. म्हणून आपण जरासं ते पेंडिंग ठेवूया, पुन्हा पूर्ण करून घेऊया. हां वजाबाकी करा बघूया. 3,000मधनं 360 रुपये गेले. वजाबाकी करा. किती उत्तर येणार सांगा आता. 2,640 रुपये यांची वजाबाकी करा. लक्षात आलं. परत एकदा बघूया. त्या दुकानदारानं पंख्याची किंमत आपल्याला छापलाय, पंख्यावरती छापलेली किंमत आहे ती 3,000 रुपये आहे. त्याचं आपल्याला 12% करायचं आहे. त्याचं 12% करूया. मग 12% केलं तर 12 ते 36 360 रुपये सूट द्यावी लागणार. हे सूत्र सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत आहे. विक्री किंमत आपण इकडे घेऊया आणि सूट आपण त्या बाजूला घेऊया. त्यामुळे 3,000 वजा 360 2,640 रुपये ही त्याची विक्रीची किंमत होणार. त्या गणितामध्ये छापलेली किमतीवरती सूट घ्यायची आहे. हे नीट बघा. छापलेल्या किमतीवरती आपल्याला ती सूट घ्यायची आहे. त्यामुळं ही जी छापील किंमत होती ती आपल्याला माहिती नाही आहे. ही जी विक्रीची किंमत आहे ती बघा. सूट बरोबर छापील किंमत आणि मिळालेली सूट. छापील किंमतच आपल्याला त्या गणिताची माहिती नव्हती, म्हणजे त्या किमतीमध्ये जी दिलेली उत्तर होतं की तिथं आपल्याला हे गणित असं सोडावं लागेल. 360 2,640 रुपये असं होईल. आलं लक्षात. परत आणखीन एकदा बघूया ते गणित. ह्याचं 3,000 रुपये छापील किंमत, त्याच्यावर 12% सूट, म्हणजे 3,000चे 12% झाले 360 रुपये सोडले, सूट दिली तर 2,640 रुपये असं राहील. आलं लक्षात. पुढं विक्रीची किंमत आहे, सूट आहे. ह्या सूत्राला नीटपणे आपल्याला वापरता आलं पाहिजे. या बाजूला ह्या किमतींना नीटपणे आपल्याला त्याचा अभ्यास आला पाहिजे. ओके. पुढचं एक किंमत बघा. एक मिक्सर आहे, त्याची किंमत 2300 रुपये आहे. तो गिरायकास मिळालेली सूट काढा. एक मिक्सर आहे, त्याची छापील किंमत आहे
गिरायकाला मिळतो मिक्सर आहे, त्याची छापलेली किंमत आहे 2300 रुपये आणि तो गिरायकाला मिळतो बघा कितीला, तो मिळतो गिरायकाला 1995 रुपयाला. आता जरा तिसऱ्या गणिताचा अर्थ तुम्हाला नीट समजला का बघा. आता तिसऱ्या गणितामध्ये काय दिलं होतं बघूया, परत ते पूर्ण करून घ्या वाटल्यास. हे बघा तिसऱ्या गणितामध्ये तो सूट देतोय किती रुपये, 20, म्हणजे 80 रुपये घेतो कितीपैकी, 100 पैकी, बरोबर आहे. तर ती जी किंमत होती ना, ती जी किंमत घेतली ना, त्या 900 पैकी तो किती रुपये छापला असेल. 900 रुपयाला त्यानं दिलं आहे नाही का, 900 रुपयाला त्यानं दिलेले आहे नाही का. आता हे गणित आपण सॉल्व करणार होतो. म्हणजे कसं करणार बघा. आता ह्याची किंमत आपण तिसऱ्या गणितामध्ये असं येणार. आता 20% सोडलं आहे तर 900 रुपयाचं. आता हे असं करूया, हे 0 गेलं, हे 0 गेलं. आता किती आले बघा बरं. 8x बरोबर 900 गुणिले 10. x बरोबर येणार 9000 भागिले 8 येणार. 8 एके 8, 1 उरला. 8 एके 8, 2 उरले बघा. 8 दुनी 16, 4 उरले बघा. हे होणार आहे त्याचं. छापलेली किंमत किती येणार सांगा. आता तिथं तिसऱ्या गणिताची किंमत येणार आहे 1125 रुपये. 100रातलं तो 20 रुपये सोडतो, तर कोणत्या किमतीची किंमत तो, म्हणजे किती किंमत छापलेली असेल ते तेव्हा तो 900 रुपये घेतो. यानं त्याची किंमत 1125 येईल तिसऱ्या गणितामध्ये. ही संकल्पना अजून जरा क्लिअर होऊ द्या म्हणून थोडंसं पेंडिंग ठेवत राहूया. ह्याला असं 1125 येणार आहे. 1125 त्याचं उत्तर येईल. पण ते अजून जरासं गणित आपण अजून क्लिअर करून घेऊया, म्हणजे अजून आपल्याला ही गणितं जरा वेगळ्या पद्धतीची गणितं जे येतील ना, मग तेव्हा आपल्याला त्याची प्रॅक्टिस होईल. असं त्याचं उत्तर 20% सूटचं आपल्याला घ्यावं लागेल. ओके. आता ह्या गणितामध्ये असं सांगितलं त्यांनी, एका मिक्सरची किंमत आहे 23 रुपये. 2300 रुपये छापलेली किंमत आहे. छापील किंमत, चौथं गणित, 5वं गणित. छापील किंमत आहे, थोडंसं समजून घ्यायचं बघा. जरासं कन्फ्यूज होतं, जरासं डिटेलमध्ये जाऊया. गिरायकाला मिळाले बघा, म्हणजे विक्रीची किंमत, तो 1955 रुपयाला मिळाला आहे. आता तुम्ही मला सांगा, सूट काढा आणि शेकडा सूट काढा. सूट कसं काढणार आता. हे बघा, सूट बरोबर छापील किंमत वजा काय सांगा बरं, विक्री किंमत. 2300 वजा काय होणार सांगा आता, 1955. करा वजाबाकी त्याची. 2300मधनं 1955 घालवा, किती उत्तर राहते सांगा. हां, किती उत्तर येते बघूया. आणि त्याची आपल्याला टक्केवारी पाहिजे. याची वजाबाकी करूया आणि हे किती टक्के झालं हेच उत्तर पाहिजे. म्हणजे याची वजाबाकी करूया एक सरळ. 10तनं 5 गेले, 5 उरले, ह्याच्या दिला 1. 10तनं 6 गेले, 4 उरले, ह्याच्या दिला 1. होय ना. 10तनं 6 गेले. आता 13तनं 10 गेले, 3 उरले. 345 रुपये ही आली सूट आली. सूट ही सूट नाही विचारली त्याने, शेकडा सूट किती. म्हणजे 2300ला सूट किती मिळाली. 2300ला सूट मिळाली, 2300 रुपयाला 345 रुपये मिळाले. तर 100ला किती, असंही तुम्ही ते गणित सोडवू शकता. 2300ला 345 रुपये मिळाली, तर 100ला किती. आता याचा जरा तिरकस गुणाकार करूया. म्हणजे काय होणार सांगा. 2300x बरोबर 345 गुणिले 100. x बरोबर 345 गुणिले 100 भागिले 2300. ह्या 2 शून्य जाऊ देत. 23नं आपण याला भागूया बाळा नव्हता, फक्त 23नं भागूया. 23 एक्के 23, 23 एक्के 23. 34मधनं 23 गेले. हा भागाकार सुद्धा थोडासा कठीण चालला आहे मुलांना, तो करायचा आहे. 4तनं 3 गेले, 1 उरले, अच्छा त्याला 1 नाही ना. हां, हे उरलं 11, त्याच्यावर 5 घेतलं. 23 5 115, 15% आला. परत एकदा बघा, छापील किंमत 2300 आहे, विक्रीची किंमत 1955 आहे, सूट आली 345 रुपये. त्याची शेकडेवारी करत असताना 2300 रुपयेपैकी 345 मिळाली, तर 100पैकी किती. किंवा शेकडा सूटचं सूत्र आपण वापरू शकतो. शेकडा सूट बरोबर x भागिले 100 मिळालेली सूट भागिले छापील किंमत.
यात तुम्ही जर भरलात तरी पण आपल्याला त्याचं गणित आपल्याला सोडवता येईल. जरा सहजपणे ह्या कन्सेप्ट्स बघून घेऊया आणि मग आपल्याला परत एकदा ते गणित पूर्ण करून घेऊया. ह्या व्यावहारिक संकल्पनेवर आधारित आपल्याला ही गणितं सोडवायची आहेत. जरा समजून घ्यायचं आहे काळजीपूर्वक. तुम्ही ह्या गणितांचा सराव करा. अजून एकदा हे कन्सेप्ट समजून घेऊया. थोडंसं सूट, छापील किंमत, विक्री किंमत, थोडा आकडेमोडीचा भाग आहे, थोडा करत राहूया आणि मग आपण तो भाग पूर्ण करूया. 8वीच्या मित्रांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना हे शेअर करा, सगळ्यांना ते पाठवा. थोडासा रिव्हिजनचा भाग पण आपण पुन्हा घेणार आहोत आणि मग आपण पुढचा भाग पुढच्या तासिकेच्या वेळेला पूर्ण करूया. एकाच वेळेला हा सगळा गोंधळ नको. पुन्हा आपण लवकरच भेटूया. ओके बाळांनो. ओके. आपलं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाळांनो. ओके.